काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांच्या पोस्टरची जाळपोळ करण्यात आली। यावेळी राहुल गांधींचा जोरदार निषेध करत आरक्षणविरोधी भूमिका काँग्रेसनं घेऊ नये, अन्यथा भाजप त्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजप अनुसूचित जाती सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिला। आत्ताच आमचे प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार श्री राहुल गांधीजींनी जो त्यांचा खरा चेहरा आहे तो दाखविला। त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय राज्यघटनेने SC, ST, OBC आणि सर्व मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण हे कसं घालवणार याबद्दलचं जे बेताल वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत। आपण सगळे पाहत आहेत की बाबासाहेबांना घटना लिहित असताना आरक्षणाला कसा विरोध झाला, तत्कालीन नेत्यांनी कसा विरोध केला, त्यानंतर इंदिराजी गांधींनी घटनेची पायमल्ली कशी केली, राजीवजीचं सुद्धा वक्तव्य राज्यघटनेसोबतील आरक्षणासोबत होतं आणि काल राहुलजीने तर ते डायरेक्टच बोललं की आम्ही आरक्षण घालवणार। हा आरक्षण येथील SC, ST आणि OBC समाजाच्या उत्थानाचं एक फार मोठं साधन आहे। हे आरक्षण कोणी घालू देणार नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही तिथे आलेलो आहोत।